श्रावण महिन्याच्या समाप्तीला आलेला शेवटचा श्रावण सोमवार आज दर्यापूर नगरीत कावड यात्रेने दुमदुमून गेले होते। सकाळपासूनच श्री क्षेत्र लागपुरी येथील पूर्णा नदीचे पाणी घेऊन दर्यापुरातील तथा बनोसा बाबडी भागातील भगवान श्री शंकराच्या मंदिरात जलाभिषेक करण्याकरिता प्रतिवर्षाप्रमाणे विविध कावडधारी युवकांनी आपापल्या कावडा मंडळाच्या माध्यमातून भला मोठ्या कावडी दर्यापुरात आणल्या होत्या। यात विविध झाक्या तथा 501, 201, 101 भरण्याची कावड अशा लहान मोठ्या 19 कावडी आल्या होत्या। कावड यात्रा दर्यापुरात दाखल होताच वरुण राजाने गटगटासह जोरदार पावसाची हजेरी दिली। त्यावेळी संपूर्ण वातावरण जलमय झाले होते। काँग्रेसच्या गुणवंत देवपारे यांनी भर पावसात ओले होत आपले स्थान न सोडता कावडधारकांना नाश्ता व फराळ देत फळ वाटप केले। यासह येणाऱ्या प्रत्येक कावडीचे पूजन स्वहस्ते करून कावडधारकांचा मनोत्साह वाढवला। गुणवंत देवपारे यांनी दर्यापुरातील अमरावती रोड चौकात आपला स्टॉल उभारला होता। या स्टॉलवर गुणवंत देवपारे यांनी स्वतः उपस्थित राहून आपल्या कार्यकर्ता समवेत येणाऱ्या प्रत्येक कावडधारी युवकांची आस्थेने चौकशी करत त्यांना नाश्ता व फळ वाटप केले। यावेळी जोरदार पाऊस आल्याची तमा न बाळगता गुणवंत देवपारे यांनी पावसात भिजत कावडधारी युवकांची सेवा बजावली। यांच्या या कृतीमुळे समस्त कावडधारी युवकांनी त्यांचे धन्यवाद करत कौतुक केले। या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।